वाली बैटिंग रित्या फायनलचा मुकाबला तर 4 षटकांचा सामना असेल. 1 षटक पॉवर प्ले असेल. खेळाडूंनी याची नोंद घ्या. जिथे 2 पंच स्पर्धेचे आयोजक सुनीलजी पाटील साहेब असतील. या स्पर्धेने ज्याने बाईक आम्हाला स्पॉन्सर केले कोण असेल मालिकावीर ही सुद्धा चर्चा. तर आपण आमचे लेग अंपायर वैभव पाटील सरांना सुद्धा पाहतोय. महामुकाबला चॅम्पियन कोण बनणार यासाठी होणारी स्पर्धा. रातोरात लखपती कोण होणार. गौरी स्पोर्ट्स नेवाळे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा रीस संघ मैदानावर. गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष आरसीसी रीस के बीच में मैच खेला जा रहा है. 6 स्टार का एक मेगा फाइनल. अंपायर सुनील पाटील इशारा देते हुए ग्रीन सिग्नल. आरंभी गेंदबाज निश्चित रूप से सुभाष पारेंगे. बल्लेबाज प्रवीण काथारा. कयामत का कहर मचाया इस श्रृंखला में इस बल्लेबाज ने. इस बार गेंद हवा में और ये है बल्लेबाज की पहचान. पहले गेंद के ऊपर गेंद जा रही है लॉन्ग ऑन के ऊपर से. लॉन्ग ऑन के ऊपर से तर या ठिकाणी मालिका वीराच्या रेस मध्ये असलेले खेळाडू आपण पाहणार आहोत. शंकर पारेंगे, सोपान म्हात्रे, प्रवीण घरत, सागर पाटील, प्रवीण काथारा हे 6 खेळाडू मालिका वीराच्या रेस मध्ये असतील. शुक्रिया डीजे मास्टर. बिल्कुल निश्चित रूप से एक बार फिर से सुभाष. ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद थी. गुडलैंड स्पॉट पर बिल्कुल ऑफ साइड पर जाने वाले गेंद को ऑन साइड में खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और इसी के साथ एक नेगेटिव सफल गेंद की समाप्ति. नामचीन गेंदबाज सुभाष की पहले गेंद के ऊपर प्रवीण ने लॉन्ग ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का दागा था. बिल्कुल करारा मुंह तोड़ जवाब दिया था. 6 रनों के साथ अपना खाता खोला. टीम का रुका हुआ स्कोर अभी भी है 6. इस ओवर की अगली गेंद. इस बार गेंद हवा में मिड विकेट. 1 बाउंस. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए अंपायर सुनील पाटिल वैभव से इशारा करते हुए 4 रन. शुक्रिया डीजे मास्टर. और इसी 4 रनों के साथ गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है की 10. खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट हे नाव जर बघितलं राजेश काथारा संगणक यांच्या सुकन्या एका त्यांच्या मुलीचं नाव आहे गौरी आणि या नावाने हा संघ खेळताना आपण पाहतो. गौरी स्पोर्ट एक बार फिर से गेंदबाजी के लिए राजेश यहाँ पर तैयार. सुभाष ये गेंद फुल टॉस गेंद थी. गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के कभी बार. अंपायर सुनील पाटिल सर का इशारा. वाइड गेंद करार. इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी और इसी एक अतिरिक्त रनों के साथ गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का टोटल बन चुका है स्कोर. मगर वही विकेट को 11. एक अच्छी शुरुआत, लाजवाब शुरुआत, मुंह तोड़ जवाब, दमदार शुरुआत देते हुए आरंभिक बल्लेबाज. ये गेंद इस बार बिल्कुल ड्राइव किया. गेंद जा रही शॉर्ट गली के रीजन में. डीप गली क्षेत्र में गेंद जा रही है. 1 रन. दूसरा रन तेजी के साथ मुकम्मल और इन 2 रनों के साथ प्रवीण पहुंच रहे. अभिजीत 12 पर. 1 छक्का 1 चौकी की मदद से 4 गेंदों का सामना किया है. निश्चित रूप से टीम का टोटल बन चुका है यहाँ पर 13. सागर की बात करें शुरुआत काफी अच्छी हो चुकी है निश्चित रूप से. और ये 2 टीमों की बात करें, दोनों टीमों काफी ताकतवर टीम है. दोनों टीमों के पास ताकतवर बल्लेबाज है. तो ये मुकाबला बिल्कुल एक ताकतवर देखने मिलेगा. ये गेंद हवा में मिड विकेट क्षेत्र में. बिल्कुल गेंद पहुंच में 1 ही रन. 1 से ज्यादा कुछ नहीं है. इसी 1 रनों के साथ टोटल बन चुका है कि 14. बल्लेबाज ने एक सही रणनीति अपनाई है. हालांकि एक गेंद के ऊपर यदि हर गेंद के ऊपर चौके छक्के से रन नहीं आ रहे तो बल्लेबाज ने स्ट्राइक रोटेट करना चाहिए. बिल्कुल 1 या 2 रन लेने से बिल्कुल इससे क्रिकेट कहते हैं दोस्तों. और ये क्रिकेट है दोस्तों. क्रिकेट का नाम बिल्कुल यहाँ पर दोनों बल्लेबाजों का जितना जिक्र करना होगा, दोनों टीमों का जितना जिक्र करना होगा, बिल्कुल हमारे पास शब्द कम है. इस प्रतियोगिता में दोनों टीमों के खिलाड़ियों ने एक जबरदस्त परफॉर्मेंस किया है और उसका नतीजा, उसका फल आप देख सकते हैं दोस्तों. फलस्वरूप ये दोनों टीमों
टीमों ने बिल्कुल इस श्रृंखला में साई स्टार ट्रॉफी 2017 के मेगा फाइनल में यहाँ पर पूरी तरह से प्रवेश कर चुके और खेल रही है दोनों टीमें। इस ओवर की अगली गेंद इस बार ग्लास करने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन अपीलों में उत्साह ज्यादा। अंपायर सुनील पाटिल सर यहाँ पर इशारा करते हुए बिल्कुल निश्चित रूप से ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है मगर कोई फिक्र कोई 14। शुक्रिया डीजे मास्टर। और इसी चार बिल्कुल इसी के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है मगर कोई विकेट कोई 14। गेंदबाज आरसीसी देसी लेवल क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो निश्चित रूप से सुभाष पारिंगे काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। हमारे साथी स्कोरर यहाँ पर अविनाश पाटिल, अभिनय पाटिल और अक्षय रोशन पाटिल बढ़ गई। हमें जानकारी देते हुए कि निश्चित रूप से सुभाष महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। सुभाष का गेंदबाजी का विश्लेषण एक और यानी कि 14 रन और कोई सफलता नहीं। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन है। गेंदबाज शंकर पारिंगे और खेलने के लिए तैयार, आक्रामक बल्लेबाज प्रवीण काथारा बल्लेबाजी के लिए तैयार। इस बार गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के काफी बार अंपायर वैभव पाटिल सर हमें इशारा करते हुए गेंद ऑफ स्टंप के काफी बार अच्छी अंपायर की भूमिका निभाते हुए दोनों अंपायर का हम शुक्रगुजार करते हैं। बिल्कुल आपकी हम सराहना करते हैं कि हालांकि बिल्कुल जबरदस्त अंपायर की भूमिका निभाते हुए साई स्टार क्रिकेट टीम के ये 2 क्रिकेटर और ये 2 अंपायर टीम का टोटल। इस बार के तत्वों का इस्तेमाल ये जारी है मिड विकेट के ऊपर से बिग शानदार छक्का वैभव पाटिल सर इशारा करते हुए है। डीजे मास्टर यहाँ पर प्रवीण टीम का टोटल बन चुका है यानी कि 21। सागर मांडवकर बात करें इस श्रृंखला में सबसे ज्यादा छक्के किस बल्लेबाज के बल्ले से आए होंगे तो सबसे आगे नाम आता है प्रवीण काथारा। इस बल्लेबाज की बात करें दोस्तों सबसे ज्यादा छक्के दागने वाला बल्लेबाज इस श्रृंखला में बन चुका है। दोस्तों तारीफ करनी होगी इस बल्लेबाज की। चौके कई बल्लेबाज ने दागे लेकिन ये बल्लेबाज के बल्ले से ज्यादा छक्के आ चुके हैं दोस्तों। और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 21। और ये बल्लेबाज जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं मानो इस बल्लेबाज को रोकना यहाँ पर शंकर पारिंगे आपकी टीम के लिए मुश्किल बनता जा रहा है। लेकिन क्रिकेट एक ऐसा सवाल है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तो कुछ क्रिकेट के बारे में भविष्यवाणी नहीं की जा सकती। भास्कर फुलोरे साहेब भोकरपडे यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाची देणगी, त्यांचं स्वागत। शंकर गेंदबाजी के लिए तैयार। ये गेंद बिल्कुल गेंदबाज यहाँ पर दबाव में नजर आ रहे शंकर, वाइड गेंद करार अंपायर वैभव सर इशारा करते हुए यहाँ पर 22 रन। शंकर पारिंगे की भी बात करें बिल्कुल इस प्रतियोगिता में काफी अच्छा परफॉर्मेंस किया है शंकर पारिंगे ने। लेकिन सामने बल्लेबाज इस तरह का जब बल्लेबाज होता है तो गेंदबाज के ऊपर काफी दबाव आता है। लेकिन गेंदबाज ने क्या करना चाहिए, उसी दबाव को हटाकर विपरीत परिस्थिति में एक अच्छी गेंदबाजी करनी चाहिए। लेकिन जहां तक सवाल है आक्रामक बल्लेबाज प्रवीण काथारा के बल्लेबाजी का, ये गेंद हवा में निश्चित रूप से गेंद जारी है बैटिंग स्लोगन के ऊपर से बिग शानदार छक्का। शुक्रिया डीजे मास्टर। और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 28। प्रवीण काथारा खेल रहे, अभिजीत 27 पर 3 छक्के और 1 चौके की मदद से। क्या कमाल की बल्लेबाजी। मैंने पहले कहा था कि इस प्रतियोगिता में दीपक पड़के हमारे साथी स्कोरर साई स्टार के कप्तान ने जानकारी देते हुए कि इस श्रृंखला में सबसे ज्यादा छक्के दागने वाले बल्लेबाज
ये गेंद इस बार गेंद को खेला शॉट लेके रीजन में फील्डर तैनात, एक गुड रन मिलते विकेट, अच्छा फील्डिंग का प्रदर्शन, लेकिन बल्लेबाज को एक रन से नहीं रोक पाए। इसी एक रनों के साथ प्रवीण का तारा पहुंच रहे। अभिजीत 28 पर 3 छक्के 1 चौके की मदद से टीम का टोटल बन चुका है, यानी कि निश्चित रूप से 29। हमारे साथी स्कोरर अभिनव पाटिल यहाँ पर बिल्कुल अच्छी स्कोरिंग करते हुए स्वप्निल रोशन फड़के, अभिनव पाटिल और अक्षय हमारे टाइमर बॉय, आपका स्वागत। हमारे साथ जुड़े हमारे कमेंटेटर जिनका काफी प्यार है हमारे प्यार के खातिर, जिनके माध्यम से यहाँ पर आने का भाग्य मिला, दीपक फड़के, पीपीए, बिल्कुल साई स्टार के सभी खिलाड़ी का हम स्वागत करते कि आप सबके माध्यम से यहाँ पर हमारे सभी कमेंटेटर को सागर मानोकर, महादेव गढ़गे और प्रवीण को आने का मौका मिला। ये गेंद बिल्कुल रिवर्स स्वीप लगाने की कोशिश कर रहे थे, डॉट गेंद की समाप्ति, क्या जरूरत थी राजेश कादारों को, हालांकि जोखिम उठाना पड़ता है, लेकिन सागर अक्सर कहते हैं ना प्रवीण दीपक, यदि सीधे उंगली से घी आ रहा है, सीधे उंगली से घी निकल रहा है, तो टेढ़ी उंगली डालने की क्या आवश्यकता है। गेंदबाजी के लिए शंकर, ये गेंद अक्रॉस द लाइन, गेंद जारी है हाई लेग रीजन में, देखते देखते सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए 22 का इशारा, वैभव सर हमें इशारा करते हुए शुक्रिया डीजे मास्टर। बिल्कुल यहाँ पर टीम का टोटल बन चुका 33 और ये धुन बजाए जुटू ने हमारे साथी कमेंटेटर सागर मांडवकर, उनके चेहरे के ऊपर थोड़ी सी खुशी की लहर देखी, हंस रहे, क्यों ना, कि जब दिल की बात मन में होती है सागर, और मन की बात दिल में तो जुबान पे आते हैं। कट करने की कोशिश, यहाँ पर अंपायर वैभव पाटिल सर इशारा करते हुए ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है मगर कोई विकेट को 33। और इसी के साथ बिल्कुल गेंदबाज की बात करें, हमारे साथ स्कोरर यहाँ पर जानकारी देते हुए शंकर पारिंगे काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं, और शंकर पारिंगे का गेंदबाजी का विश्लेषण, एक और टाइम अलर्ट है, 1 और 19 रन कोई सफलता नहीं है। टाइम वैभव पाटिल सर हमें इशारा करते हुए बिल्कुल ये मुकाबला 4 ओवर का खेला जा रहा है। वैभव पाटिल सर हमारे इशारा करता, सॉरी ये ना टाइम खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात कुठेतरी इशारा असं द्यावा लागला वैभव सर, तेव्हा खेळ लवकर सुरू होईल, आपण तसं करणार नाही कारण शेवटची सांगता, कारण ज्याची सुरुवात गोड झाली त्याचा शेवटी आपल्याला गोड करायचे साई स्टार क्रिकेट संघाला, आणि अभिमान आहे मित्रांनो रायगडच्या अप्रतिम स्पर्धेमध्ये या स्पर्धेला नाव दिलं गेलं आमच्या रायगड स्टॉक या ग्रुपवर, कारण जी आमची वेबसाईट आहे, आमच्या क्रिकेटची बरेच आमचे ग्रुप आहेत, हे ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, रायगड ठाण्यामध्ये आहे, आणि सर्वांनी स्तुती केली की रायगडची अप्रतिम स्पर्धा, याचे एकमेव कारण पहिल्या दिवशी भव्यमय वातावरण निर्माण केलं होतं साई स्टार क्रिकेट संघ बिगर, ग्रामीण विकास आघाडी बिगर आणि बिगर ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार। गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज प्रवीण, इस बार बिल्कुल गेंद यहाँ पर कोई रन की संभावना नहीं, डॉट गेंद की समाप्ति। प्रवीण घरत की बात करें, पहले मैच में कमाल की यहाँ पर गेंदबाजी की थी और कमाल की बल्लेबाजी की थी, और उसी के बलबूते के ऊपर प्रवीण घरत को यहाँ पर मैन ऑफ द मैच के अवार्ड देकर हमारे अतिथि गणमान्यों के हाथों से नवाजा गया है। बिल्कुल यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार, साई स्टार पैवेलियन एंड से मारा करेंगे प्रवीण, सामना करेंगे बल्लेबाज प्रवीण, एक आक्रामक बल्लेबाज। ये गेंद बिल्कुल इनसाइड लगी थी, भाग्य से ले रहे बल्लेबाज, डॉट गेंद की समाप्ति, कमाल की गेंदबाजी, बिल्कुल प्रवीण घरत यहाँ पर लेंथ लाइन सब कुछ लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे, और बल्लेबाज को पूरी तरह से जिस तरह बल्लेबाज शुरू के 2 ओवर में खुलकर खेल रहे थे, बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, तो कमाल की गेंदबाजी। लेकिन जहां तक सवाल है प्रवीण के बल्लेबाजी का, ये बल्लेबाज मैदान में है, एक आक्रामक बल्लेबाजी दोस्तों, और उन्होंने साबित करके दिखा। गेंदबाज अपने दिशा में भटक रहे, अंपायर सुनील पाटिल सर इशारा करते हुए वाइड गेंद करार, टीम का टोटल बन चुका है, यानी कि 34। सागर मानोकर यदि बात करें, यदि दीपक फड़के प्रवीण यदि बात करें कि जब कोई खिलाड़ी अपने टैलेंट में जोश भरकर प्रदर्शन करता है तो वो अपने लिए उपलब्धि हासिल नहीं करता, बल्कि अपने तमाम फैंस और क्रिकेट के
दीवानों की दीवानगी आधा गेंद पॉलोदो के रीजन में, गेंद जेरेमी डॉन के रीजन में, फील्डर वहां पर तैनात, 1 रन 1 से ज्यादा कुछ नहीं और इसी 1 रन के साथ टीम का टोटल बनता हुआ यानी कि 35। जिस तरह शुरू में पानी बहता हुआ नजर आ रहा था, लेकिन अभी उसी बहती हुई नदी को बांध लगाने की कोशिश प्रवीण कर रहे हैं। लेकिन जहां तक सवाल है राजेश कातारा, प्रवीण कातारा जैसे नामचीन बल्लेबाजों का, लेकिन गेंदबाज का भी हम जिक्र करेंगे, दोनों बल्लेबाज का जिक्र करेंगे। कमाल की शुरुआत कर चुके दो बल्लेबाज, लेकिन रिस्क के दृष्टिकोण से बात करें तो प्रवीण का भी अच्छी गेंदबाजी करते हुए राजेश कातारा, गौरी स्पोर्ट के कप्तान, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर मिसअंडरस्टैंडिंग, राजेश को बिल्कुल जबरदार मिला 1 रन और इसी 1 रन के साथ राजेश ने अपना खाता खोला। खाता खोलने के लिए राजेश को हमारे साथी स्कोरर जानकारी दे रहे कि 5 गेंदों का सामना करना पड़ा। टीम के कप्तान है, टीम का टोटल बन चुका है गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का। अगर कोई विकेट को यानी कि 36 ज्यादा से ज्यादा प्रवीण कातारा स्ट्राइक लेना चाहता है, वो जानते हैं और रीस 11 क्रिकेट टीम भी जानते हैं कि ये बल्लेबाज जब तक मैदान में हमने पहले जाहिर किया कि इस प्रतियोगिता में सबसे ज्यादा छक्के किस बल्लेबाज के बल्ले से ज्यादा छक्के निकले तो सबसे आगे नाम आता है वो है प्रवीण कातारा। सबसे ज्यादा छक्के दागने वाला बल्लेबाज बिल्कुल आप तक साबित हो चुका है। गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज प्रवीण, और प्रवीण का हम जिक्र करेंगे, कमाल की गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। गेंदबाजी के लिए तैयार, बिल्कुल यहाँ पर ऑफ स्टंप के काफी बाहर अंपायर सुनील पटेल सर इशारा करते हुए वाइड गेंद करार। टीम का टोटल बनता हुआ गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का मगर कोई विकेट कोई 37। दोनों बल्लेबाज राजेश कातारा और प्रवीण कातारा के बीच में पहले विकेट के लिए अभिजीत 37 रनों की साझेदारी, एक लंबी साझेदारी बनती हुई। लेकिन गेंदबाज बिल्कुल ये ओवर की बात करें तो बिल्कुल अच्छी गेंदबाजी हो रही है। गेंदबाजी के लिए तैयार प्रवीण, ये गेंद क्रॉस द लाइन, धीमे हाथों से गेंद को फेंका था, बिल्कुल मिड विकेट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और नतीजा आपके सामने एक बार फिर से दौड़ गेंद की समाप्ति। अभी भी रुका हुआ स्कोर है गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का, मगर कोई विकेट कोई 37 यानी कि 37। ये गेंद और वाइड गेंद करार ऑफ स्टंप के काफी बाहर। गेंदबाज अपने दिशा में भटक रहे, शायद इसका कारण हो सकता है कि आक्रामक बल्लेबाज जिस बल्लेबाज के बल्ले से कम 3 छक्के एक चौका आ चुका है, ऐसे बल्लेबाज जब क्रीज के ऊपर होते हैं तो गेंदबाज के ऊपर भी कभी कभी दबाव होता है। निश्चित रूप से उसी दबाव में गेंदबाजी करते हुए ये गेंद क्लीन बॉल, शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, बढ़िया विकेट, बढ़िया मछली जाल में और इसी के साथ प्रवीण कातारा के पारी का प्रवीण कातारा अपनी टीम के लिए 27 रनों का योगदान देकर पैविलियन में लौट रहे और नामचीन बल्लेबाज जिस बल्लेबाज के ऊपर टीम निर्भर कर दी है, दुर्बले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। नए गेंदबाज जा रहे मैदान में निश्चित रूप से नितेश, ये अलग सोच अपनाई है। नितेश कातारा को जल्दी भेजा, हालांकि मिडल ऑर्डर की बात करें तो ये आक्रामक बल्लेबाज माना जाता है और ज्यादा गेंदें नहीं बची, 6 गेंदें बची है। और रीस 11 क्रिकेट टीम की बात करें तो प्रवीण घरत ने कमाल की गेंदबाजी की, अच्छी गेंदबाजी की। प्रवीण घरत का गेंदबाजी का विश्लेषण, 1 और 5 रन और एक मात्र सफलता, दुर्बले चोट से गेंदबाजी में परिवर्तन। गेंदबाज निश्चित रूप से आनंद यहाँ पर 5 स्टार पैविलियन एंड से मारा करेंगे आनंद अपनी निजी पहली। और आरसीसी यहाँ पर रीस 11 क्रिकेट टीम की ओर से दृष्टिकोण से बिल्कुल अंतिम ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार। सामना करेंगे आक्रामक बल्लेबाज राजेश कातारा, टीम के कप्तान है और साथ ही ग्राम पंचायत सदस्य मेंबर भी है और उनकी पहचान है दोस्तों, इनकी भी पहचान है। एक आक्रामक बल्लेबाज है, कभी धीमे बिल्कुल जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं उस तरह की बल्लेबाजी नहीं देखने मिल रही इस मैच में, लेकिन ये आक्रामक बल्लेबाज है।
ये रिवर्स स्वीप लगाने की कोशिश, गेंद जारी है फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए अंपायर का इशारा वैभव सर करते हुए 22 का शानदार चौका। क्रिकेट संघानी शुक्रिया डीजे मास्टर। और इसी 4 रनों के साथ करने वाली गौरी स्पोर्ट का टोटल बन चुका है 42। एक विकेट खोने के बाद एक क्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद का भी वो गेंद में ज्यादा ऊंचा नहीं था, धीमे हाथों से गेंद को फेंका था, गोल्डन स्पॉट पर गेंद थी, गेंद टपक आने के बाद अंदर की तरफ आई और नतीजा आपके सामने एक सफल यानी कि डॉट गेंद की समाप्ति। अभी भी रुका हुआ स्कोर है यानी कि 42। एक विकेट खोने के बाद ये रिवर्स स्वीप लगाने की कोशिश, सफल रहे बल्लेबाज बेस्ट अंडरस्टैंडिंग। दूसरे रन के लिए बल्लेबाज तोड़ने की कोशिश कर रहे थे लेकिन मना किया नीतीश ने। 1 रन टीम का टोटल बन चुका है 43 यानी कि 43। अंतिम यहाँ पर निश्चित रूप से 3 गेंद शेष बची है। 3 गेंदे अंपायर नीलेश, बिल्कुल अंपायर वैभव पटेल से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार। नीलेश गार्ड लेना दोस्तों हम अक्सर कहते हैं कि जब बल्लेबाजी के लिए उतरते हैं अंपायर से सही स्थिति जानने के लिए, अपनी सही स्थिति जानने के लिए अंपायर से मदद लेते, इसे गार्ड लेना। यहाँ पर डेट गेंद करार इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 23 के अनुसार लेफ्ट हम और विकेट। इस बार गेंद हवा में और ये गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और इसी के साथ बिल्कुल 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। टीम का टोटल बन चुका है आप गौरी स्पोर्ट नेवाली का यानी कि यहाँ पर 44 मानो ऐसा लग रहा था। स्पोर्ट नेवाली क्रिकेट टीम का स्वागत करें और ये है गौरी स्पोर्ट नेवाली के कप्तान राजेश कातारा और इसकी पहचान है रिवर्स स्वीप शॉट। दोस्तों दूसरे बल्लेबाज बन चुके इस प्रतियोगिता में कि जिस बल्लेबाज के बल्ले से यहाँ पर रिवर्स स्वीप छक्का है, इस प्रतियोगिता का दूसरा बल्लेबाज बिल्कुल ईश्वर के निश्चित रूप से अंतिम गेंद बचे 1-2 गो। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, आनंद राजेश के लिए विकेट क्लीन बॉल और इसी के साथ राजेश के पारी का अंत। यहाँ पर दूसरा विकेट, टीम का रुका हुआ स्कोर 50 और जीत के लिए 51 रनों का लक्ष्य। नीलेश भड़के बैट्समैन है, रुपेश पटेल ऑलराउंडर है, मार्केट फॉर सिक्सर सुनील पाटलानी, टीम बनविली कांता फडकेनी आणि 1 नंबर फायनल जिंकूनी, आणि 1 नंबर फायनल जिंकूनी। याच्यानंतर खऱ्या अर्थाने 2 षटक करतील आमचे मित्र सागर मांडवकर आणि त्याच्यानंतर रॉकिंग समालोचक प्रवीण गायकर यांच्याकडे 2 षटक असतील। बस मी 2 करणार होतो, दीपककडे जाणार होतो परंतु दीपक थोडेसे बिजी आहेत आमचे, कारण त्यांना माहिती आता बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे। सुरुवातीला जातो माझे सहकारी मित्र सागर मांडवकर यांच्याकडे 2 षटक आणि त्याच्यानंतर रॉकिंग आमचे प्रवीण गायकर। हेलो धन्यवाद एमडी सर। वळूया आपण सामन्याकडे। अतिशय गुणवत्तेची लढाई, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजची लढाई। इथे मैदान कोण गाजवेल, कोण होणार चॅम्पियन यासाठी होणारी स्पर्धा, विजयाचा झेंडा कोण फडकवणार ही चर्चा या सामन्यामध्ये जरूर केली जाईल। एका बाजूला गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा एवढाच ताकदवर प्रतिस्पर्धी रसायन विभागातून आलेला संघ। आणि इथे प्रेक्षकांची मन जिंकले, जेवढी मन जिंकली नेवाली संघानं तेवढी मन जिंकली रीस संघानं। तर आमचे आयोजक सचिन फडके आपण कुठे असाल
तर आपण लगेच त्याची संपर्क साधा. इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला जाईल आणि तिथे खूप साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहणार आहोत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रम बक्षीस समारंभाचे कार्यक्रम आपण जरूर पाहणार आहोत. मेगा फायनल पाहणारे आमच्या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही आभारी आहोत. साई स्टार चषक 2017 ची स्पर्धा पाहतोय. चॅम्पियन कोण बनणार यासाठी होणारी लढाई. तर इथे पारितोषिकालय गोमा शेठजी यांच्या नातू रोहन चौधरीकडून 500 रुपयाचं पारितोषिकालय. इथे नेवाली संघानं आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी पाहिली. त्यांच्या उत्तुंग कामगिरीचा जर आपण आढावा घेतला, नेवाली संघाने ज्या वेळेला सामने जिंकले सर्व सामने गोलंदाजच्या जोरावर जिंकले आणि पुन्हा वेळ आले गोलंदाजी करण्याची. संघनायक यांना मी विनंती करतो की तुमचे 2 फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवा. अतिशय गुणवत्तेची लढाई आपण या वेळेला पाहतोय. ज्या सचिन तेंडुलकरनं क्रिकेटला विनम्रता शिकवली, विराट कोहली सारखा आक्रमक खेळाडू आपण भारतीय संघामध्ये पाहिला. संघनायक कुल कप्तान महेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर हे स्टार खेळाडू जे ग्रामीण क्रिकेटच्या अनेक खेळाडूंना त्याने आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवला. इथे आपण चॅम्पियन कोण बनणार साई स्टारची स्पर्धा पाहतोय. मैदानाकडे जरूर आपण जाणार आहोत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे क्रिकेटचे प्रेक्षक, क्रिकेटची स्पर्धा पाहणारे आमचे प्रेक्षक, इथे क्रिकेट खेळाचा खरा थरार नाट्य बनवणारे नेवाळी संघाचे खेळाडू आणि त्यांच्या समोर खेळणारे रीस संघाचे खेळाडू. फायनलचा प्रवास, पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला स्पर्श कोण करणार? बंद लिफाफामध्ये असलेले उत्तर, रोख रक्कम 2 लाख रुपयाचा मानकरी कोण होणार यासाठी होणारी स्पर्धा. मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. प्रूव्ह ऑफ सेल्फ, तुम्हाला जर मैदानावर धाडस ही तुमच्या मधील सर्वात महत्वाचा घटक आहे. चांगला खेळ तुम्हाला दाखवायचा असेल तर कष्ट, धाडस, साहस या सर्व गुणांची गरज आहे. इथे 2 संघ मैदानामध्ये. पंचांना आम्ही विनंती करतो का आपण लगेच त्वरित खेळाडूंना विनंती करा, सामन्याला आपण सुरुवात करायचं आहे. 50 रन्स ऑन बोर्ड, 51 रन्स टू विन. 51 धावांचा पल्ला इथे पार करायचा. चारी बाजूला प्रेक्षक वर्ग आपण पाहिले असेल सामन्याचा आनंद घेत असताना. डीजे जीतू आमच्या समेत्या पनवेल टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम फायनलच्या सामन्याची इथे लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या प्रशांत फडके पीपी पटापट अपडेट इथे पोहोचली जाते. साई स्टारच्या मैदानावर होणारी फायनलची स्पर्धा. 50 धावांवर मजल मारली, 51 धावांचा पल्ला. 2 फलंदाज मैदानामध्ये. दुसरं सत्र, दुसरा अंक. 2 सलामीवीर शंकर पारिंग आणि फलंदाज प्रवीण करत. मात्र या सलामीवीरांना तोडण्यासाठी गोलंदाजी घेऊन येतोय गोलंदाज धीरज खातारा. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. फास्ट बॉल, गणपती बाप्पा. पहिला चेंडू निश्चितच पहिला चेंडू हृदयाचा ठोका वडवणारा चेंडू होता. जिथे 51 धावांचा पल्ला पार करायचे. लॉंग ऑनला दूरवरचं क्षेत्रक्षण, मिड विकेटला दूरवरचं क्षेत्रक्षण. रीस संघ फलंदाजी करतोय. रीस संघानं तिरंगा शुकर संघाला सनसनाटी विजय संपादन केला आणि त्यानंतर या मैदानामध्ये शिरकाव करणारा हा संघ. व्हॉट अ क्लास टॅलेंटिंग क्रिकेट. अंपायर सिग्नल, यस इज नॉट, that is a massive ball 6 run. वैभव पाटील कीपर हाय, जगदीश मास्टर बॉलर हाय, जगदीश मास्टर बॉलर हाय, जगदीश मास्टर बॉलर हाय. दीपक फडके फील्डर हाय, सतीश पाटील बॉलर हाय, सतीश पाटील बॉलर हाय. मैदानाकडे आपण जाऊया. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि इथे वेलकम 6 फॉर शंकर पारिंगा. या खेळाडूमध्ये खूप सारं टॅलेंट दडलंय. गुणवान खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू. इथे प्रेक्षकांची मन जिंकेल का? विकेटचा हा चेंडू गॅप मध्ये ढकलल्या. प्रवीण चेंडू मागे. चेंडू आणि क्षेत्रक्षणामध्ये लागलेली पाईच, रईस आणि झुंज. इथे विजय चेंडूचा आणखीन एक चौकार 4 धावेसाठी. साई स्टार क्रिकेट संघानी या उसरणीच्या भव्य मैदानी आणि 1 नंबर फायनल जिंकून
अप्रतिम दोन आपण ऐकवली. साई स्टार संघाने जेव्हा फायनल मारली होती, धमाल जल्लोष आनंदाचं वातावरण बिगर गावामध्ये साजरा केला होता आणि त्या क्षणाची आठवण करून दिली. इथे फायनल कोण मारेल आणि आपल्या गावामध्ये जल्लोष कोण साजरा करेल, ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये. धीरज कातारा 3 चेंडू फेकले, 2 मोठे फटके दाखवले, जिथे शंकर पारेख फलंदाज मैदानावर उभा आहे आणि गोलंदाजांना नामोहरण करण्यासाठी स्ट्रायकर यांना हा चेंडू लॉंगॉनला खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय. जस्ट 1 रन देअर. एका धावेनं स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर पाहतोय 51 रन्स टू विन हे टार्गेट असणाऱ्या पहिले षटक पॉवर प्लेचं, जिथे धीरज काताराने 4 चेंडू फेकलेत, धावा दिल्यात 11. नेवाली संघाला कोणी विसरणार नाही. जेव्हा या संघानं वाजी संघाला पराभूत केला आणि त्यानंतर या संघाची उत्तुंग कामगिरी पाहिली, अनेक सामने गोलंदाजच्या जोरावर जिंकले. पुन्हा एकदा वेळ आले त्यांच्या संघासमोर आणि समोर असणारा तेवढाच ताकदवर प्रतिस्पर्धी आपण रीस संघाला पाहतोय. खेळण्यासाठी तयार प्रवीण करत इज ऑन स्ट्राइक. प्रवीण करतसाठी हा चेंडू आपल्या बॅट मधून क्रॉस दाखवलाय. या सिटीचा कडक शॉट प्रवीण करतच्या बॅट मधून. व्हेरी गुड मॉसी. ऐकून पहिल्या चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज प्रेक्षकांना नेहमी आवडत असतात. षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केल्या. वेलकम 6 फॉर प्रवीण करत. आपल्या षटकारानं आपल्या इनिंगची सुरुवात केल्या, जिथे संघ मजबूत स्थितीमध्ये. एकूण धावा 17 या धावसंख्येवर. 70 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये इथे गोलंदाजी कत्तल, फलंदाज थैमान, श्री 2 षटकार 1 चौकार. प्रवीण करत अटॅक करण्यासाठी पुन्हा तयार. गौरी स्पोर्ट्स नेवाली संघासमोर. प्रवीणचा हा चेंडू आपण पाहिला असेल, धीरजनं फेकला होता. प्रवीणसाठी स्टँडिंग मोशन दाखवलं होतं. प्रवीणनं फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त स्विंग झाला आणि हा पंचानं घोषित केलाय वाईटचा कॉल. तर सुस्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये पाया मजबूत केलाय. सुरुवात सुरेख झालाय. 51 धावांचा पल्ला पार करायचा. प्रवीण करतची फलंदाजी पाहिली. चेंडू अतिशय वेगानं फेकला गेलाय. पंचांकडे जोरदार अपील आणि इथ्या खेळाडू रीती दाखवले. फलंदाज प्रवीण करतचा मैदान सोडलाय. पहिला धक्का रिसंघाला. अप्रतिम मौसिकी ऐकूया. डीचे चितू मात्र मूड मध्ये आलेत. अनेक बहारदार गीतांची मेजवानी आणि तसा सामना इथे पाहायला मिळतोय. ज्या प्रवीणची फलंदाजी एक डायनामिक रूपानं मैदानावर विस्फोट करत होता, विध्वंसकारी फलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न होता, तो प्रवीण इथं बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर सरकतोय. गणेश पारिंगे फलंदाज मैदानावर. आपण रीस संघाचा विचार केला. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे, दर्जेदार फलंदाज त्यांच्याकडे आणि इथे मात्र आपण गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचा विचार केला. राजेश काताराचं षटक महत्वाचं असणाऱ्या, सोनू काताराचं षटक महत्वाचं असणाऱ्या आणि या षटकावर सामन्याचं बरंच चित्र अवलंबून असणाऱ्या अतिशय गुणवत्तेची लढाई. इथे ताकद कोण दाखवेल आणि क्रिकेट आपण म्हटलं मन आणि बुद्धी वापरून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला तुमचं 100% योगदान हे द्यावं लागतं. कारण क्रिकेटची डेफिनेशन हीच आपल्याला सांगून जाते. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आली पाहिजे. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. आय फॉर इंटेलिजन्स, चाणक्य नीती. ई फॉर एनर्जी, उत्साह. टी फॉर टेम्परामेंट. सर्व गुण तुमच्यामध्ये असलं तर
तरच तुम्ही एक चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न कराल. मैदानाकडे जाऊया. दोन्ही संघामध्ये क्रिकेटचा एक्स फॅक्टर आहे. दोन्ही संघांना आशेचा किरण आहे. सोनू काताराच्या हातामध्ये षटक दिलाय. 51 धावांचा पल्ला पार करायचा. पहिल्या षटकातील 6 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या येते एकूण 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. सोनू कातारा फास्ट बॉल. यष्टीची ती अपील आणि इथ्या अचूक तटस्थ पंच सुनीलजी पाटील साहेब या स्पर्धेचे दानशूर दात्या ज्यांनी आम्हाला बाईक स्पॉन्सर केली ते पंचांच्या भूमिकेमध्ये. मैदानावर चित्र आपण पाहतोय. मैदानावर एक फेरफटका मांडण्यासाठी आमचे आयोजक केले. प्रदक्षिणा इथे घातली जाते का किती शिस्तीचं आयोजन आहे. आयोजन आणि नियोजन स्पर्धा याचं उत्तम उदाहरण साई स्टार चषक 2017 ची स्पर्धा पाहतोय. विजयाचा झेंडा कोण फडकवेल पंच आमच्याकडे मांडले. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. सोनू काताराच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय आणि इथे तिसऱ्या पंचांची भूमिका बजावण्यासाठी मी पंचांना विनंती करेन. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावर आमचे आयोजक मैदानावर गेले. चारही बाजूला प्रेक्षकांचे आभार मानताना प्रेक्षक वर्ग म्हणजे क्रिकेटचा सर्वात महत्वाचा घटक. कारण आज रायगड क्रिकेटला चांगले दिवस आले. टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आले. क्रिकेट खूप ऍडव्हान्स होत चाललंय. कोट्यावधीची नव्या अब्जावधीची उलाढाल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. या प्रेक्षकांना दिलेलं क्रिकेटवर प्रेम त्याचमुळे आज क्रिकेटला चांगले दिवस आल्या. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळूया. सोनू कातारानं पहिल्या चेंडू डॉट फेकलाय. तिसरे पंच मैदानावर. सचिन फलंद आपण पाहिले. तिसरे पंच मैदानावर. सोनू काताराचा हा चेंडू इस्तर याचं न उलगडणार कोड हे म्हणावं लागेल. कारण सोनू कातारा कधी कसा चेंडू फेकेल ही त्याची खासियत आहे. लेग ब्रेक फेकणं, ऑफ ब्रेक फेकणं ही त्याची खासियत आहे. आपली क्वालिटी स्टान्स आपला इथे मात्र आपलं कौशल्य दाखवताना टॅलेंटिक क्रिकेट काय असतं याचं उत्तम उदाहरण सोनू कातारा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक वेगानं झेल घेण्याचा जरूर प्रयत्न. इथे मात्र झेल थोडासा डिफिकल्ट कॅच होती. मात्र फलंदाजानं एक धाव पूर्ण केले. एकूण धावा गुणतालिकेवर 19 धावा. 51 धावांचा पल्ला पार करायचा. राजेश काताराला कंबर कसावी लागेल. 12 चेंडू नंतर आम्ही जरूर चेंडू आणि धावांचं समीकरण सांगू. अनालिसिस आपण पाहतो. इक्वेशन आपण पाहतो. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा झाले. 5 साला प्रवीण गरज षटकारानं डावाची सुरुवात केली होती. गणेश पारिंगे अजूनही मैदानावर. गणेश पारिंगेला अजूनही संधी मिळाली नाही. इथे संधी मिळाली चेंडू खेळण्याची. संधीचं सोनं कोण करेल. आज तागायत आपण क्रिकेटचा विचार केलेला. ज्याने संधीचं सोनं केलं त्याने मैदान गाजवलं. मैदानावर आपण जाऊया. इथे खेळण्यासाठी तयार गणेश पारिंगे. गोलंदाज सोनू कातारा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मिस टायमिंग. इथे गणेश पारिंगे कॅच आउट. रेग्युलेशन कॅच. कोण कॅच टेक द इम्पॉर्टंट कॅच. आणखीन एक धक्का. 2 गडी बाद. 19 धावेवर. धावसंख्या 19 धावा. 2 गडी 5 झाले. गणेश पारिंगे सुद्धा यावेळेला 5 झाले. प्रवीण गरज 5 झाले. गोलंदाज सोनू काताराने केलेली आपली कामगिरी इथे सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय नेवाली संघ. नेवाली संघासाठी मी म्हणेन लकी मैदान आहे. जेव्हा जेव्हा या संघानं सामने जिंकलेत दोन्ही संघानं जे सामने अशा पद्धतीने जिंकलेत साथ देणारी खेळपट्टी, साथ देणारं मैदान इथे मात्र नशीब कुणाला साथ देईल ही सुद्धा चर्चा. नवीन फलंदाज सोनू काताराचा चेंडू आपण पाहिलाय. मुकेश मुंडे फलंदाज केलाय. इन ॲट नंबर 4. सेकंड मॅन गॉल झाला होता गणेश पारिंगे. पहिला गडी बाद झाला होता प्रवीण गरज. अजूनही सलामीवीर शंकर पारिंगे ज्यांच्याकडे क्रिकेटचा खूप अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी मैदानामध्ये घेऊन गेलाय. फायनलचा प्रवास करण्यासाठी फलंदाज मैदानावर. सोनू कातारा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला आपण पाहतो इनसाइड सर्कल. चेंडू कलेक्ट केलाय आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करते. तर 12 चेंडूचा खेळ संपलाय.
धावसंख्या आपण पाहणार आहोत. एकूण धावा गुणतालिकेवर 20 धावा, पल्ला पार करायचे 51 धावेचा. तर आता मात्र आम्ही कॅल्क्युलेशन जरूर सांगणार आहोत. इथे मात्र मॅन ऑफ द सिरीजचे बाईक या आणि याचा फेर फटका प्रदक्षिणा आपण बाईक मॅन इथे चालक पाहतोय त्या अक्षय पाटील आहे, जी बाईक आम्हाला स्पॉन्सर केले. सुनीलजी पाटील असतील, सर्व दानशूर जाते ज्यांनी या स्पर्धेला आम्ही खूप मोठे योगदान दिला, सर्वांचं आभार मानतोय. काही वेळानंतर एक असा खेळाडू असेल, स्वप्न जरूर पाहिले जातात. डॉक्टर अब्दुल कलाम सांगून गेलेत, उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न हे नेहमी पूर्ण होत असतात. बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणत्या खेळाडूचं पूर्ण होईल ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये. तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, तुमच्या अडचणींना नक्कीच सांगा की तुमचं स्वप्न किती मोठे आहेत. दोन्ही संघामध्ये क्लास खेळाडू आहेत, दोन्ही संघामध्ये गुणवान खेळाडू आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, सोनू कातारानं फक्त 2 धावा दिल्या. सच अ गिफ्ट बॉलिंग साइड. इथून पुढे सामन्याचा थोडासा रंग बदलणाऱ्या 12 चेंडू आणि 31 धावेची गरज. 12 चेंडू आणि 31 धावेची गरज. आपण यावेळेला जरूर पाहतोय महामुकाबला फायनलचा प्रवास करण्यासाठी दोन्ही दादा संघ मैदानावर. तर सचिन मुंडे जे खानाव संघाचे रॉकस्टार आक्रमक फलंदाज आहे, यांच्याकडून शुभेच्छा आले दोन्ही संघाला. खूप चांगला महामुकाबला इथे आपण जरूर पाहतोय. राईट मोर द विकेट, सरळ बॅटचा फटका, स्टेट ड्राईव्हचा फटका आणि पंचांचा इशारा. यस इट डज, दॅट इज अ टॉप शॉट, कॉन्सिक्वेंस. वेंकटीचे मैदानाकडे जाऊया. शंकर पारिंगे आपला अनुभव पणाला लावतोय, कंबर कसून मेहनत करताना फलंदाज 26 धावा धावफलकावरती. वॉट अ स्ट्रोक, एक्साइटिंग पॉवर, सो स्ट्रॉंग. इथं मात्र फटका पाहते, स्किलिंग शॉट टेकिंग. या पंचांचा इशारा, 4 धावा. थँक्यू टीचर. एमडी सर फलंदाज शंकर पारिंगेला आपण पाहिलं तर एक पात्री अभिनय, 1 मॅन आर्मी. अद्यापित एकूण 2 चौकार दाखवले, 2 षटकार दाखवले, 23 धावांची नॉट आउट केली. खेळतोय संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवर. शंकर पारिंगेसाठी हा चेंडू आहे. शंकर पारिंगेची विस्फोटक खेळली, एक विध्वंसकारी फलंदाज धाव सोडण्यासाठी तयारी दाखवली. किती गुड रनिंग, पूर्णपणे झोकून दिलंय विजयासाठी. तर पंच आमच्याकडे इशारा करा, बॅट मधून धाव आल्या. तर पंचाने इशारा केले, बाईच्या पद्धतीने धाव मिळाली संघाला. आणि जिथे संघाची एकूण धावसंख्या ती 31 रन्स ऑन बोर्ड, 51 रन्स टू विन. चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन, येणारे 9 चेंडू आणि 20 धावेची गरज. मुकेश मुंडे इज ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार, अतुल कातारा. मुकेश मुंडेसाठी हात ठोकतोय, चेंडू सीमा पार, 6 धावा. इन द मिक्स. 51 runs to win. धावसंख्या +6 ± स्कोर ॲट दिस स्टेज. धावसंख्या आपण या वेळेला पाहतोय 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. विनिंग प्रेडिक्शन आपण पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 14 धावेची गरज. अतुल कातारा गोलंदाज इथे मागण्या ठरतोय. मुकेश मुंडेसाठी हा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित मिळेल. सिंगल वर समाधान, काही अंशी का होईना. शंकर पारिंगेने दाखवलेला आपल्या बॅट मध्ये सुपर क्लास. शंकर पारिंगेने आपली दाखवलेली गुणवत्ता या खेळाडूने सलामीला आलाय. आणि सलामीवीर फलंदाज कसा असावा, मॅच विनर खेळाडू कसा असावा, याचं उत्तम उदाहरण मैदानावर आपण पाहतोय. प्लस मायनस कोड आपण या सत्रामध्ये जरूर पाहणार आहोत. गोलंदाज तयार. वॉट अ क्लास. पंचांचा इशारा येतोय, आणखीन एक षटकार. सोप्या पद्धतीने खेळतोय, 6 धावेसाठी षटकार.
शंकर पारिंग या मैदानावर राडा करतोय आणि इथे गोलंदाजांना धूळ चारण्याचं काम या गोलंदाजाकडून एक विध्वंसकारी खेळाडू मैदानावर विस्फोट घडवले जातात. ज्या शाहिद अफरीना आंतरराष्ट्रीय स्तरावर एमडी सरनं बुमबुम अफ्रिदी षटकारांची फलंदाजी इथे दाखवली. चेंडू आणि धावांचं समीकरण इथे आम्ही सांगणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा ठोकल्या होत्या, त्यानंतर सोनू कातारानं 2 धावा दिल्यात. अतुल काताराचं अतिशय महागडे षटक, धावा दिल्या 24. 3 षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या होती 39. चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन सामना मात्र सोपा झालाय. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. एक मोठ्या फटक्यांची वारदार खेळी करताना फलंदाज शंकर पारिंग दगडी आविष्काराची खेळी इथे मात्र गोलंदाजाला धूळ चारली जाते आणि खऱ्या अर्थानं आपल्या बॅट मधून आपल्या क्रिकेट मधील रांगटेपणा राखटपणा आपली आक्रमकता. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. एकूण धावसंख्या 44 रन्स ऑन अ बोर्ड, 51 रन्स टू बीट. गोलंदाज तयार. राजेश काताराचा पहिला चेंडू ऑन साइडला मिसफील्ड दिसते आणि पहिल्या चेंडूवर सामना खुला गेलाय. उरलेले चेंडू शिल्लक राहिले 5 आणि बीजासाठी 3 धावेची गरज. चोरी है गाँव मेरा व्यंकटीच्या एक षटक सामन्यामध्ये काय हाकार वाजू शकतो याचं उत्तम उदाहरण. क्लीन बॉल्ड. फलंदाज बाद, उरलेले चेंडू शिल्लक राहिले 4 आणि 3 धावेची गरज. DJ Soham. मैदानाकडे आपण जाऊया. येणारे शिल्लक चेंडू राहिले 4 आणि 3 धावेची गरज. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 48 ऑन बोर्ड, 51 रन्स टू बीट. तर जिगरबाज खेळी दाखवले मुकेश मुंडेनं. 1 षटकार दाखवला, 1 चौकार दाखवला. 4 चेंडू मध्ये 11 धावेची तुफानी वादली केली. मैदानावर शंकर पारिंग फलंदाज एक झंझावत वादळ मैदानावर आपण जरूर पाहतोय. इथे मोठे फटके मारून आपल्या संघाला सामना जिंकून देईल. तर राजेश कातारा संघाचं नेतृत्व आपला प्रमुख खेळाडू इथे गोलंदाजी करत असताना चमत्कार करून आपल्या संघाला सामने जिंकून देईल का? सामना खूप महत्वाचा असणार आहे. अतिशय फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. चॅम्पियन कोण बनणार यासाठी होणारी लढाई. चेंडू आपण पाहिला, फक्त दिशा दाखवली. शंकर पारिंगेला माहिती नवीन फलंदाज सुद्धा मैदानावर सरकलाय. सामना आपल्या बाजूने इथे खेचला गेलाय. प्रतिस्पर्धी संघ नेवाळी संघाला इथे मात्र धूळ चारले, पूर्णपणे बॅकफुटला गेलाय, पूर्णपणे कोंडीमध्ये अडकवलाय, पिंडीमध्ये अडकून ठेवलाय. गोलंदाजांना काहीतरी करावं लागेल. 2 हात करताना गोलंदाज राजेश कातारा गोलंदाजी मार्कवर. तर 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. शिक्षण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. गोलंदाज तयार. या वेळेला चेंडूला सीम करतोय. चेंडू सीम आरशीकडे फायनलचा प्रवास केलाय. तब्बल रोख रक्कम 2 लाख रुपयाचा मानकरी ठरलाय रिस संघ. मैदानामध्ये जल्लोष साजरा करू शकता. डीजे